हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. हा आहे शर्लिनच्या स्कूलचा फर्स्ट डेचा ब्लॉग. तर आज शर्लिनला मी उठवत होते. शर्लिनचा ड्रामा झालेला, उठलेली पण नाटक करत होती उठायला. आणि हे बघा दादू उठून बसलेला. तो म्हणायचा तिला कसं उठवलं तसंच मला पण उठव, आणि परत झाकून घ्यायचा. नंतर शर्लिन थोडीशी फ्रेश झाली आणि नंतर तिने ड्रायफ्रूट्स भिजत घातलेले रात्रीच, ते तिथे खायला सुरुवात केली. नंतर ती खात होती. सोबत दादूचं चाललेला ड्रामा तिच्यासोबत. नंतर ड्रायफ्रूट्स खाल्ल्यानंतर शर्लिनने घेतलं च्यवनप्राश खाल्लं आणि नंतर शर्लिन करायला गेली ब्रश. ब्रश शर्लिन करत बसली. ब्रश करून फ्रेश वगैरे झाली, आंघोळी केली तिने आणि नंतर नाश्ता करायला बसली. नंतर नाश्ता झाल्यानंतर तिचा आणि तिच्या पप्पांची मस्ती चालू झाली. मला बेल्ट घालावी, त्यांचं धिंगाणा चाललेला. नंतर मी शर्लिनचे थोडेसे केस वगैरे विचारले, तिला तिचा मेकअप वगैरे केला आणि नंतर चालू झाला शर्लिनच्या पप्पांचा मेकअप. त्यांचा मेकअप चालूच होता. तर शर्लिनला जाताना पण सायकल खेळायची होती आणि शर्लिन सायकल खेळत होती, ते बघा. नंतर आम्ही सगळं आवडल्यानंतर आम्ही निघालो शर्लिनच्या स्कूलमध्ये शर्लिनला सोडवायला. चलो. शर्लिनला जाताना म्हणजे एवढा आनंद झाला. ती जाताना पण गाणं म्हणतच होते. कोणतं गाणं म्हणत होते हे तर समजत नव्हतं, पण काही शब्द जोडून गाणं म्हणत होते. आम्ही एन्जॉय करत होतो मस्त. आणि नंतर आम्ही शर्लिनच्या स्कूलमध्ये पोचलो. हे बघा दादू आणि शर्लिनपेक्षा जास्त काही दादूलाच झाली होती, म्हणजे कुठं जाऊ कुठं नाही. आणि फर्स्ट डे असल्यामुळं काही समजत नव्हतं शर्लिनचा क्लासरूम कुठं आहे काय. हे बघा शर्लिनच्या स्कूलच्या गेटमधून आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि शर्लिनला कुठं जायचं आहे काय ते समजत नव्हतं. आम्ही नंतर म्हणजे टाईम भरपूर राहिलेला, आम्ही लवकरच गेलो होतो, त्यामुळे मग शर्लिनने दप्तर ठेवलं आणि नंतर प्ले ग्राउंडवरती आम्ही आलो खेळायला. हे बघा शर्लिनने आणि दादूने खूप एन्जॉय केला. म्हणजे दादूला तर एवढं छान वाटत होतं की दीदीच्या शाळेमध्ये मी रोजच येईल, अशा कंडिशनमध्ये दादू होता. छान वाटलं. शर्लिनचं स्कूल पण आम्हाला खूप आवडलं. हे बघा शर्लिन आणि दादू मस्त एन्जॉय करत होते. म्हणजे तिथं जेवढे खेळायच्या गोष्टी होत्या ते प्रत्येक गोष्टीवर दादू आणि शर्लिन जाऊन बसायची, परत जाऊन खेळायचे मस्त. हाय झोकात शर्लिन बसलेली होती आणि दादूला पण बसायचं होतं. मी बघा शर्लिनवरती चढलेली म्हणून दादूला पण वरती चढायचं होतं. त्याला काय वरती चढता येत नव्हतं, पण त्याला ट्राय करायचं होतं. आणि नंतर दिदीला एवढ्या वरती चढलेला पाहून त्याला पण खूप आनंद होत होता. त्याला पण एन्जॉय करायचं होतं, पण येत नाही आहे. छोटा आहे, चला असो, मोठं झाल्यावर करेलच. हे बघा मग शर्लिन आणि दादू आल्या दुसऱ्या ग्राउंडवरती आणि नंतर ते इथं खेळत होते. तिथं थोडासा टाईम पण होत आलेला, त्याच्यामुळे मग नंतर आम्ही आलो शर्लिनच्या म्हणजे स्कूलमध्ये. आणि हे बघा स्कूलच्या बाहेर पण थोडंसं असं ग्राउंड होता, तर तिथं पण थोडे छोटे असे खेळणे होते. मग त्याच्यावरती दादू आणि शर्लिन मस्त एन्जॉय करत होते. दादू घाबरत होता घोड्यावरती बसायला. नंतर हे बघा घसरगुंडी, म्हणजे छान आहे खूप. शर्लिनची शाळा आम्हाला खूप आवडली. हे बघा शर्लिन आणि दादू मस्त एन्जॉय करत आहेत. शर्लिनला म्हणजे स्कूलपेक्षा ग्राउंड खूप आवडलेलं. आणि हे बघा नंतर स्कूल भरल्यानंतर शर्लिन सगळी मुलं गेली. शर्लिन त्या सेकंडच्या मुलींसोबत बसली होती. मग छान वाटलं आम्हाला. टीचरने तिचं फर्स्ट डेचं वेलकम पण केलं. आणि नंतर आम्ही निघालो आतमध्ये. स्कूलचा टाईम झाल्यानंतर आम्ही निघालो शर्लिनला तिच्या क्लासरूममध्ये सोडायला. हे बघा शर्लिनचं स्कूल मला पण खूप आवडलेलं. आणि शर्लिनला तर काय सांगायचं नाही, एवढं आवडलेलं. म्हणजे सगळ्या काही गोष्टी ती मस्त एन्जॉय करत होती. खूप मोठं स्कूल होतं. आणि नंतर शर्लिनला स्कूलमधली सोडवल्यानंतर आम्ही निघालो घरी. आम्ही घरी जाताना आम्हाला खूप लेट झाला होता, त्यामुळे दादू तर जातानाच झोपला होता. आणि चलो बाय बाय, भेटूयात उद्या.